की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास आणि त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर हि तैसेचे जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान द्वैताच्या प्रामाण्याविषयी शिष्याने शंका केली तर अद्वैत मतच प्रमाण आहे आणि निंबार्काचार्य रामानुजाचार्य वल्लभाचार्य यांचं जे असणारं द्वैत मत ते प्रमाण नाही, कारण तत्वनिर्णयामध्ये ते वेदाच्या विरोधी जातं असं गुरूंनी सांगितल्यानंतर आणि या बाबतीत शंका करतो शिष्य की तुम्ही जे म्हणता की ह्या सर्व आचार्यांचं मत प्रमाण नाही आणि शंकराचार्यांचं मतच प्रमाण आहे, त्याविषयी तो शंका करतो की शंकराचार्यांच्यात असणारं जे अद्वैत मत त्यालाच प्रमाणभूत का मानता अशी शंका करतो. तर त्याविषयी शिष्य म्हणतो शंकराचार्यांचे मत प्रमाण मानण्याविषयी आधार काय, इतरांना वेदाच्याच आधाराने इतरांनी लिहिलेले वेदाचाच अर्थ केलेला आहे. शंकराचार्यांनी वेदाचाच अर्थ केला, वेदाच्याच आधाराने तो अर्थ केलेला आहे. मग असं असताना या शंकराचार्यांचा अद्वैत मत प्रमाण मानण्याविषयी तुम्हाला विशेष आधार काय आहे का असं तो विचारतो. आधार काय तर श्री गुरु सांगतात. आपण मागं अनेक वेळा चिंतन केले की सगळ्यांनी वेदाच्याच आधाराने निरूपण केले, वेदाचाच अर्थ प्रतिपादन केला आणि जेणेकरून वेदाच्या परस्पर केलेल्या विधानांचा विरोध न येता अविरुद्ध किंवा ज्याला समन्वयाने त्याचं चिंतन सांगण्याचा सगळ्यांनीच प्रयत्न केलेला आहे. परंतु असं असताना शंकराचार्यांचं मत का प्रमाण मानायचं याविषयी थोडं चिंतन आपण पाठिंबा केले. सहज ओझरत सांगून जातो की अखंडानंद सरस्वतींनी लिहिले सर्व उपनिषद आहेत आहे की ना, प्रस्थानत्रयमध्ये उपनिषद आहेत, गीता आणि ब्रह्मसूत्र आहे. ब्रह्मसूत्रांवर सर्व आचार्यांची शंकराचार्यासहित सर्व आचार्यांची भाष्य उपलब्ध आहेत. तसंच गीतेवर सर्व आचार्यांची भाष्य उपलब्ध आहेत शंकराचार्यांसहित, पण उपनिषदावर मात्र सर्वांची भाष्य उपलब्ध नाहीत. मग याचं कारण काय असं त्यांनी सांगताना सांगितलं की गीता जरी भगवंत स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू असं असलं तरी भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्या मुखातून तर वेदाचं स्वरूप काय आहे, यश निःश्वसितम वेदा हे परमात्म्याचे श्वास म्हणजे अपौरुषेय शब्दराशी असा वेद आहे. पुरुषकृत बुद्धीचे कोणतेही दोष त्याच्या ठिकाणी नाहीत. आणि इकडं काय आहे, गीता ही जागृत श्रुती आहे असं गुलाबराव महाराज म्हणतात, किंवा स्वमुखाने भगवंताने सांगितलेलं जागृतीमध्ये हे ज्ञान आहे. आणि वेद हे काय भगवंताचं घोर नाही आहे की नाही, काय हा वेदार्थ सागरू दया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला असं म्हणतात. आणि हे जे ब्रह्मसूत्र आहे ते व्यासकृत आहे, पण व्यास देखील काही एक पुरुषच आहेत. त्या पुरुषांनी केलेलं ही ग्रंथरचना आहे ब्रह्मसूत्र आणि त्याच्यावरही आचार्यांनी भाष्य केलेलं आहे आणि सर्वांनी भाष्य केलेलं आहे. थोडक्यात गीता जरी असला त्याला श्रुती म्हणता येत नाही, ते काय आहे स्मृती ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्रसुद्धा काय आहे स्मृती ग्रंथ आहे. म्हणून श्रुती आणि स्मृती या दोन्हीमध्ये जर परस्पर विरोध आला तर स्मृतिग्रंथापेक्षा श्रुतीला अधिक प्रामाण्य आहे अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा श्रुती आणि स्मृतीवर चिंतन करताना सर्व आचार्यांनी केलं, गीतेवरही केलं आणि ब्रह्मसूत्रावरही केलं. पण त्यांना जेव्हा
वेदाच्या वचनाचा अर्थ करण्याची म्हणजे उपनिषद वचनाचा अर्थ केला तर तो अर्थ वेगळा करता येत नाही. कारण का सर्व प्रबल असणारं श्रुतिवचन हे अद्वैतच कथन करतं. त्या ठिकाणी अद्वैताविषयीच त्याचं प्रामाण्य आहे. अशा वेळेला जर त्याचा आपण अर्थ द्वैतपरक केला तर आपण काय होईल, वेदाच्या विरुद्ध कथन केल्यासारखं होईल आणि आपल्याला अवैदिक व्हावं लागेल, आहे की नाही. म्हणून त्यांनी आणि बरं तो जो निर्णय आहे उपनिषदाचा अपौरुषेय श्रुतीचा, तो निर्णय काय आहे, सत्य निर्णय आहे. म्हणून त्यांनी ह्या उपनिषदांवर स्वतः सर्वांनी भाष्य केली नाहीत असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये ते म्हणतात की त्यांची लेखणी थरारली. हे ब्रह्मसूत्रावर लिहायला काय वाटलं नाही, गीतेवर लिहायला काही वाटलं नाही, कारण ते फार भगवत भक्त होते. भगवंताच्या मताचा अनुवाद करताना त्यांना इतकी भीती वाटली नाही, कारण भगवत आश्रयाने ते भगवत आश्रितच ते पुरुष होते. परंतु अपौरुषेय वेदाचा देवा ऋतम वदिष्यामी सत्यम वदिष्यामी, मी व्यवहारातही सांगत असताना जे सत्य आहे त्रिकाला बाधित आहे तेच सांगणार अशी प्रतिज्ञा करायची आणि जे बाधित आहे ते सांगायचं असं म्हणताना त्यांना काय वाटली, भीती वाटली. म्हणून त्यांनी केलं नाही. म्हणजे काय, शंकराचार्यांचं जे मत आहे ते मत अद्वैत मत तेच काय आहे, प्रमाण आहे. शंकराचार्यांचे मत प्रमाण मानण्याविषयी आधार काय, तर भगवान व्यासांनी पुराणात असे सांगितले आहे की कलियुगात वेदांचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ करतील. आता ह्यांनी जरी केलं नसलं तरी अनेक दुसरे द्वैती मत किंवा आत्तापर्यंत अशा परंपरा आहेत की ज्यांनी वेदाचाच अर्थ केला. परवा एक मोठं दिल्लीला मोठं एक युद्धच झालं जवळजवळ एका आश्रमामध्ये. त्याचं कारण काय आहे तर म्हणतात की आर्य समाजाने केलेला अर्थ हा चुकीचा आहे. ते कदम साहेबांचे गुरुजी तिथं त्यांनी गोळीबार केला आतून त्या बाहेरच्या लोकांना, 2000 पोलिसांनी त्या लोकांना सोडवलं तिथं परवा त्या याच्यामध्ये. तर त्याचं कारण काय आहे, ते म्हणतात की वेदाने केलेला मी जो अर्थ केलेला आहे तो बरोबर आहे, आणि ते म्हणतात की आम्ही जो अर्थ करतो तो बरोबर आहे. आर्य समाजी म्हणतात की आमचा अर्थ बरोबर आहे. अनेक दुसरे संप्रदाय म्हणतात की आमचा अर्थ बरोबर आहे. ते तर गीतेचाच अर्थ आमचाच खरा आहे असं सांगतात. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस त्रिविध स्मृता, याचा अर्थ ते म्हणतात आत्तापर्यंत सृष्टी उत्पन्न झाल्यापासून कोणालाच करता आला नाही, तो फक्त आमच्या गुरुजींनी केला असं सांगतात. तरी ह्या अशा प्रकारचा लोक अभिनिवेश धारण करतात आणि म्हणून सांगतात की भगवान व्यासांनी पुराणात असे सांगितले आहे की कलियुगात वेदाचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ करतील. कलियुगात लोक वेदाचा काय करतील, आम्ही सांगतो तो अर्थ आहे असं सांगतील. कसं असं सांगतील, तत्वमसी महावाक्य. तत्वमसी म्हणजे तत् आणि तोम पदाचं ऐक्य लक्षार्थाने आहे असा मुळीच अर्थ नाही. तत्वमसी सांगतो तस्य त्वम अशी, तस्य म्हणजे त्या भगवंताचा त्वम दासा अशी, तो त्या परमात्म्याचा उपासक दास आहे असा त्याचा अर्थ. असे लोक वेगवेगळे अर्थ करतील. तेव्हा साक्षात शंकर भक्त कल्याणाकरिता शंकराचार्यांचा अवतार धारण करून सर्व मताचे खंडन करतील. आणि लोक जेव्हा वेगवेगळे अर्थ करतील त्यावेळेला शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृत वंदे भगवंतौ पुन्हा पुन्हा. त्यावेळेला व्यास महर्षी काय करतील, सूत्र निर्माण करतील, ब्रह्मसूत्र. त्याच्यावर भाष्य हे काय करतील, शंकराचार्य भाष्य करतील. ते शंकर म्हणजेच भगवान शंकर ते शंकराचार्याच्या रूपाने येतील आणि भगवान विष्णू कोणत्या रूपाने येतील, व्यासांच्या रूपाने येतील. केशवम बादरायणम, एक करतील सूत्र आणि एक करतील सूत्र भाष्य असं सांगितलेलं आहे. आणि तेव्हा पुराण म्हणजे कुर्म पुराणातला संदर्भ दिला. कुर्म पुराणामध्ये असा संदर्भ आलेला आहे की पुराण, स्मृती, श्रुती हे सगळे अनादी वाङ्मय. तर सृष्टी उत्पन्न झाली की त्याच्याबरोबर हे सर्व निर्माण होतं. म्हणजे त्याच वेळेला शंकराचार्यांच्या अवताराच्या अगोदर ह्या कुर्म पुराणामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की कलियुगात जेव्हा लोक वेदाचा निराळाच अर्थ करतील आपल्या बुद्धीला अनुसरून, त्यावेळेला मग त्या वेदाचा व्यवस्थित अर्थ करण्यासाठी भगवान शंकराचार्यांच्या रूपाने अवतार धारण करतील. आणि ते कुर्म पुराणातले यांनी या ठिकाणी श्लोक उद्धृत केलेले आहे. कलौ रुद्रो महादेवो लोकानाम ईश्वरः परः करिष्यत्यवतारं स्वं शंकरो नीललोहितः. तर ते सांगतात
कलौ म्हणजे कलियुगात रुद्र हा महादेवा, रुद्र असणारा जो महादेव, तो लोकानां पराहा ईश्वरा, संपूर्ण लोकांच्यामध्ये श्रेष्ठ असणारा जो ईश्वर तो रुद्र भगवान शंकर, तो कलियुगामध्ये करिष्यत्यवतारम स्वम, शंकरा हा स्वम अवतारम करिष्यती, तो आपल्या स्वतःहून या कलियुगामध्ये अवतार धारण करील. आणि त्याचं वर्णन केलेले शंकर हा नीललोहिता, हा तो नीलवर्णाचा किंवा घनश्याम वर्णाचा आणि पुन्हा लोहिता रक्तवर्णाचा असं म्हटलेलं आहे. आता नीललोहित भगवान शंकराला का म्हणतात माहीत नाही, त्याचा वर्णन नीललोहित आहे, म्हणजे नीलवर्ण अधिक लोहित म्हणजे रक्तवर्णाने युक्त अशा प्रकारचा अवतार धारण करील असं म्हटलेलं आहे. श्रौतस हां काय आणि नील म्हणजे नीलवर्णाचा, पण भगवान नीलवर्णाचे नाहीच आहे ना, त्याला नीलकंठ असं म्हणतात. म्हणजे त्यांनी जे विष पचवलं म्हणजे कंठामध्ये धारण केलं, कोणतं त्या हालाहाल विष प्राशन केल्यामुळे त्याचा नीलकंठ झालेला आहे. पण इथं लोहित जे म्हटलेलं आहे रक्तवर्ण, तर काय त्याचा काहीतरी इतिहास असेल, काही माहीत नाही, काय बोला ना. तर नीललोहित हा या पदाचा अर्थ आहे, शंकर जे आहे ते नील आणि लोहित वर्णाचे, म्हणजे नीलकंठ आहे, बाकीचा लोहित वर्ण. तर लोहित वर्णाचं वर्णन काय कुठं नाही. आपल्या माहितीप्रमाणे काय कर्पूर गौरम करुणावतारम, कर्पुरासारखा वर्ण आहे, तो कर्पुरासारखा वर्ण का, त्याचा मूळ वर्ण आहे श्याम वर्ण आणि भगवान विष्णूचा वर्ण आहे मूळ श्वेत धवल वर्ण. परंतु कुठेही पहा तर भगवान विष्णू मात्र सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर असं वर्णन आहे. आणि कर्पूर गौर हे वर्णन कोणाचं आहे? भगवान शंकराचं आहे. त्याचं कारण नाथ महाराजांनी दिलं की भगवान शंकर अखंड विष्णूचं चिंतन करता करता चिंतने तद्रूपता, त्यांना तो सत्वगुणाचा वर्ण प्राप्त झाला. आणि भगवान विष्णू कायम शंकराचं चिंतन करतात, म्हणून त्यांचं त्या शंकराचं चिंतन करता करता शंकराचा जो श्यामवर्ण तो त्यांना प्राप्त झाला असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलेलं आहे. एवढं माहीत आहे, पण नीललोहिता का म्हटलं माहीत नाही. श्रौतस्मार्त प्रतिष्ठार्थ, कोणाला विचारा, काय कोणी सांगितलं तर सांगा. श्रौतस्मार्त प्रतिष्ठार्थम, तर श्रौतीनं किंवा स्मृतीनं प्रतिपादन केलेले जे धर्म आहे तर ते त्याची प्रतिष्ठा करण्यासाठी, स्थिरीकरण करण्यासाठी भक्तानां हितकाम्या आणि भक्तांच्या हिताच्या इच्छेने उपदेशंती तज्ज्ञानम, आणि त्यांना त्या ज्ञानाचा उपदेश करतील. कोणतं? शिष्यानां तज्ज्ञानम ब्रह्मसंहितं तज्ज्ञानम उपदिश्यते, शिष्यांना ते ब्रह्मसंहित म्हणजे काय, वेदाने प्रतिपादन केलेलं जे ज्ञान आहे, त्या इथं ब्रह्म शब्दाचा अर्थ करायचा वेद. आपण परवा पाहिलं ना, कुठं पाहिलं, कोणता श्लोक होता ब्रह्म शब्दाचा अर्थ वेद केला असं? एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे, आहे की नाही. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे, बरोबर ना. सर्व यज्ञ कोणी सांगितले? वेदाने सांगितले, आहे की नाही. ब्रह्मणो मुखे म्हणजे वेदाच्या मुखातून, म्हणजे वेदाच्या द्वारा असा अर्थ केला. श्रौत स्मार्त प्रतिष्ठार्थम भक्तानां हितकाम्या, श्रुतीनं आणि स्मृतीनं प्रतिपादन केलेले धर्म ते भक्तांच्या हिताच्या कामनेने, ब्रह्मसंहितं म्हणजे वेदाला अभिप्रेत असणारं जे ज्ञान आहे, की जे ज्ञान वेदाच्या अविरोधी स्मृतीने सांगितलेलं असेल किंवा श्रुतीनं स्वतः प्रत्यक्ष सांगितलेलं असेल, त्या ज्ञानाचा उपदेशंती म्हणजे ज्यांना श्रुतीचा अधिकार नाही त्यांना स्मृतीच्या द्वारा सांगतील, आणि ज्यांना श्रुतीचा अधिकार आहे त्यांना जसंच्या तसं त्यांच्या अधिकारानुरूप कथन करतील, असं घ्यावं याच्यामध्ये. शिष्यानां ब्रह्मसंहितं तज्ज्ञानम, ज्याला किंवा तुम्हाला दुसरं म्हणायचं असलं तर ब्रह्मसंहितं तज्ज्ञान म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. ब्रह्मसंहितं तज्ज्ञानम, त्या ज्ञानाला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. ते ज्ञान ह्या कलियुगामध्ये श्रुतीनं स्मृतीनं पण सांगितलेलं आहे ना ब्रह्मज्ञान, ते सर्व त्यांना प्रतिपादन करतील. किंवा वेदविहित आपलं वेद निरूपित असं जे ज्ञान आहे ते त्यांना सांगतील. सर्व वेदांत सारांच, आणि सर्व वेदांताचं सार किंवा अभिप्राय
त्यांना सांगतील. आणि धर्मान वेद निदर्शनान, आणि वेदाने निदर्शित म्हणजे वेदाने ज्याचं निरूपण केलेले आहे अशा प्रकारचे सगळे प्रवृत्ती निवृत्ती लक्षणात्मक धर्म, त्या धर्माचं देखील ते निरूपण करतील. कोण? भगवान शंकराचार्य. भगवान व्यासांनी पुराणात असे सांगितले आहे की कलियुगात वेदांचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ करतील, तेव्हा साक्षात शंकर भक्त कल्याणाकरता शंकराचार्यांचा अवतार धारण करून सर्व मताचे खंडन करतील. आणि सर्व मताचं खंडन करतील म्हणजे वेदांत किंवा उपनिषद प्रणीत जे काही सिद्धांत आहे ते सोडून त्या सर्व जे काही इतर दर्शनकार आहेत म्हणजे आस्तिक आणि नास्तिक या सगळ्यांच्या मताचं खंडन करतील. जैन बुद्ध मतांचा समूळ नाश करून गंगेतून श्री विष्णूची मूर्ती काढून बदरिकाश्रमी स्थापन करतील. आणि हे जी नास्तिक मतं आहेत जैन बुद्ध चार्वाक यांचा मुळासहित काय करतील? या मतांचा नाश करतील. आणि गंगेमध्ये म्हणजे आपल्या बद्रीनाथला जी गंगा मंदाकिनी प्रवाहित होते तिच्या त्या जो प्रवाह खाली आहे तिथं बौद्ध लोकांनी वगैरे कोणी भगवान विष्णूंची जी मूर्ती आहे बद्रीनारायणाची ती खाली टाकून दिली होती त्याच्यामध्ये. तर त्या मूर्ती त्यांना भगवंतांनी पुन्हा आदेश केला, मी अमक्या ठिकाणी आहे, आले आणि त्यांनी वर काढली. आणि आज ती बद्रिकाश्रमामध्ये ती मूर्ती आहे, तिचं पाठ आहे, मोठा अभिषेक करतात. आजही जगातल्या काही तेजदार माणसाला आकर्षित करणाऱ्या मूर्तीपैकी ती आहे. तिचं ते फक्त पहाटे जेव्हा स्नान घालतात ना तेव्हाच ती मूर्ती संपूर्ण दिसते, एरवी काही संपूर्ण दिसत नाही. आताही जर पाहिलं तर पुन्हा तिथून बाहेर निघावंच वाटत नाही ते बद्रीनाथला. फक्त केवळ तेवढ्या मूर्तीचं दर्शन आणि मंदाकिनीचा प्रवाह एवढंच तिथं आकर्षण आहे, बाकीचं सगळं मरणच आहे जवळजवळ तिथं. जैन बौद्ध मतांचा समूळ नाश करून गंगेतून श्री विष्णूची मूर्ती काढून बद्रिकाश्रमी स्थापन करतील. सूर्योदय झाला म्हणजे ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश होऊन सर्व पदार्थांचे निसंशय ज्ञान होते. सूर्योदय झाला म्हणजे अंधकाराचा नाश होतो, सगळ्या पदार्थांचं आपल्याला यथार्थ ज्ञान होतं, जसे आहे तसे. त्याप्रमाणे वेदार्थाचे ज्ञान शंकराचार्यांच्या व्याख्यानाने होईल. एकदा शंकराचार्यांनी केलेलं व्याख्यानम पंचलक्षणम म्हणजे त्यांचं भाष्य आपण ऐकलं की वेदाच्या सगळ्या सिद्धांताचं ज्ञान होईल. त्याविरुद्ध जे वेदाचा अर्थ करतील ते धूर्त आहेत असे समजावे. आणि जे लोक धूर्त आहेत म्हणजे आपल्याला अनुकूल असं त्या वेदाचा अर्थ करतील ते सगळे धूर्त आहेत म्हणजे ठक आहेत, फसवणारे आहेत असं समजावं. याप्रमाणे पुराण वचन असून वशिष्ठांनी आपल्या वशिष्ठ ग्रंथात अद्वैत मताप्रमाणे दृष्टीसृष्टीवाद अनेक युक्तींनी प्रतिपादन केलेलं आहे. आता हे जे सर्व लोक आहेत वेदाच्या विरुद्ध अर्थ करणारे ते लोकांना फसवणारे आहेत. आणि योग वाशिष्ठ ग्रंथामध्ये अद्वैत मताप्रमाणे हा दृष्टीसृष्टीवादाचं चिंतन केलेलं आहे. आपण पाहिलं दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे पदार्थ. म्हणजे ज्ञान समकालातच पदार्थ असतो, ज्ञान गेलं की पदार्थ गेला, याला म्हणतात दृष्टीसृष्टीवाद. किंवा ज्यामध्ये पदार्थाला ज्ञात सत्ता दिली असते, ज्ञान कालापुरताच तो पदार्थ आहे, ज्ञात सत्ता देतात त्याला म्हणतात दृष्टीसृष्टीवाद. आणि पदार्थ ज्ञान होण्याच्या पूर्वी पदार्थ आहे पण तो मिथ्या आहे असं ज्याला म्हणतात त्याला म्हणतात सृष्टी दृष्टीवाद. म्हणजे याच्यामध्ये अगोदर पदार्थ ज्ञानपूर्वी पदार्थ आहे, नंतर त्याचं ज्ञान होतं पण पदार्थ मात्र मिथ्याच आहे असं त्याच्यात मानलेलं आहे. म्हणजे दृष्टीसृष्टीवाद असो किंवा सृष्टीदृष्टीवाद असो पदार्थ दोन्हीमध्येही मिथ्याच मानला जातो. फक्त एकाला ज्ञान समकालात सत्ता दिली जाते आणि एकाला ज्ञानपूर्वकाली ही सत्ता आहे असं मानलेलं आहे. याप्रमाणे पुराण वचन असून वशिष्ठांनी आपल्या वाशिष्ठ ग्रंथात म्हणजे त्याला म्हणतात वाशिष्ठ रामायण, वाल्मिकींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ग्रंथ मोठं त्याचं काय बृहत कलेवर मोठं शरीर आहे त्या ग्रंथाचं की आपल्या सहसा संपूर्ण ग्रंथाचं मूळ ग्रंथाचं वाचन किंवा त्याच्या टीक्याचे चिंतन होणं एखाद्या भाग्यवानालाच चांगल्या प्रकाराने होऊ शकतं. पण हा आपल्या अद्वैत वेदांतामधलं फारच मोठं ग्रंथरत्न आहे. त्याच्यामध्ये एखादंही प्रकरण पाहिलं आपण मुमुक्षु म्हणा असं एखादं वैराग्य प्रकरण तर एक प्रकरण पाहिलं तरी माणसाला खूप मोठं चिंतन घडतं असं ते. तर त्या दृष्टीसृष्टीवाद वशिष्ठाने आपल्या वाशिष्ठ ग्रंथात अनेक युक्तींनी प्रतिपादन केलेलं आहे. त्या जर आपल्याला दृष्टांत किंवा युक्ती पाहायची असेल तर त्या युक्तीचं म्हणजे युक्तीनं संपन्न ग्रंथ सगळ्या
जगातल्या वाङ्मयात 2च ग्रंथ दिसतील युक्तीचे, ते म्हणजे ज्ञानेश्वरी आणि दुसरा म्हणजे योग वासिष्ठ. बऱ्याच विद्वानांचं असं म्हणणं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी जे दृष्टांत घेतलेले आहेत ते बरेचसे योग वासिष्ठाचे ग्रंथ दृष्टांत आहेत ते त्याच्यामध्ये आलेले. कारण युक्ती जितक्या योग वासिष्ठात आहे तितक्या युक्ती प्रतिपादन करण्याच्या माऊलीने इतके दृष्टांत दिलेले आहेत. त्याच्यातही दृष्टांताची रेलचेल आहे, युक्तीची रेलचेल आहे. म्हणजे कार्यकारण भाव संबंध वगैरे सांगताना किती प्रकाराने सांगितलेले आहेत. याप्रमाणे पुराण वचन असून वशिष्ठांनी आपल्या वासिष्ठ ग्रंथात अद्वैत मताप्रमाणे दृष्टीसृष्टीवाद अनेक युक्तींनी प्रतिपादन केलं आहे. तसेच युक्तीनेही द्वैतमत विरुद्ध आहे. युक्तीनं जर आपण चिंतन केलं तर त्या ठिकाणी द्वैतमत विरुद्ध होतं. युक्ती कोणती करायची या ठिकाणी? युक्ती कोणती? हे दोन्ही प्रकारच्या युक्तीने उपक्रम उपसंहारादी पाहून, बरोबर ना, वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय केला तरीसुद्धा काय होतं, त्याला श्रवण म्हणतात. तर तरीसुद्धा तो तात्पर्य निश्चय असाच होतो की अद्वैतमत प्रमाण आहे. आणि जर तुम्ही केवळ काय जीव ब्रह्माच्या ऐक्याला साधक युक्ती आणि भेदाला बाधक युक्ती असं जर यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन केलं तरीसुद्धा काय होतं, अद्वैत मतच प्रमाण आहे असं ठरतं. तसेच युक्तीनेही द्वैतमत विरुद्ध आहे हे खंडन खाद्यादी ग्रंथात सिद्ध केले आहे. आता जसं हे भाष्यांचं चिंतन आपण करतो प्रस्तांतर इथं, तसे त्याला बृहत प्रस्तांतरे म्हणतात. त्याच्यामध्ये काय काय आलं? त्याच्यामध्ये आलं अद्वैत सिद्धी, चित्सुकी आणि खंडन खाद्य असं म्हणतात. काही लोक भामतीचा त्याच्यामध्ये समावेश करतात. तर यामध्ये खंडन खाद्यादी ग्रंथांनी जरी पाहिलं तर त्यांनी ह्या द्वैतवादाचं पूर्णपणे निराकरण केलेलं आहे, खंडन केलेलं आहे. शिवाय भेदवाद श्रुतीविरुद्ध आहे. शिवाय भेद मानणं हे काय आहे? श्रुती सिद्धांताच्या विरुद्ध आहे. आता श्रुती सिद्धांताच्या विरुद्ध कसं? तर ते सांगतात, नानात्वे जो पाहतो तो मृत्यूपासून मृत्यू पावतो असे कठवल्लीत, तसेच द्वैतापासून भय आहे तो माझ्यापासून भिन्न आहे असा भेद पाहणारा देव पशु आहे. अशा अर्थाच्या वेदवाक्यांनी भेदज्ञानास दुःख येतो सांगून भेदज्ञानी पुरुषाची निंदा केली आहे. आता आम्ही द्वैतमतच अप्रमाण आहे आणि अद्वैत मतच प्रमाण आहे हे मानण्याविषयी सगळ्यात प्रबल प्रमाण कोण आहे? आम्हाला श्रुती प्रमाण आहे. आणि श्रुतीनं त्या ठिकाणी भेदाचा धिक्कार केलेला आहे, निंदा केलेली आहे. उलट जो मनुष्य भेदवादी आहे त्याला काही कळलंच नाही, त्याला सद्गती प्राप्त होणारच नाही, उलट त्याला दुःखच अधिक प्राप्त होईल, अशा प्रकारची वेदवचन आहे. उदाहरणार्थ दिलं की नानात्वे जो पाहतो तो मृत्यूपासून मृत्यू पावतो, एक श्रुतीवचन आहे. काय? मृत्योः स मृत्युम आपनोति इह नानेव पश्यती. जो या ठिकाणी मृत्योः स मृत्युम आपनोति, एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला म्हणजे जन्ममरण परंपरेला कायम प्राप्त होतो. जो इह या मनुष्य देहाला येऊनही नाना एव पश्यती, जे काय सर्व नानाच आहे असं पाहतो, किंवा नाना येव म्हणजे सगळं नाना आहे, जणू काही नाना आहे, परंतु तो काय करतो? वास्तवच नानात्व आहे असं मानतो. तो मृत्यूतून मृत्यूला प्राप्त होतो. द्वैतापासून भय आहे. द्वैताद्वयी भयम भवती. द्वैतामध्ये काय होतं? दुःख होतं. म्हणजे द्वैताची निंदा केली की नाही? या मृत्योः मृत्युम आपनोति, द्वैताची निंदा केली की नाही? केली. आणि तो माझ्यापासून भिन्न आहे असा भेद पाहणारा देव पशु आहे. आणि ते म्हणतात तो जो मनुष्य पाहतो ना, देव आणि मी यांच्यामध्ये काय आहे? भेद आहे. तो म्हणतात तो देवांचा काय आहे? पशु आहे असं वर्णन केलेले. काय? यऊ उदरम अंतरम कुरुते आथ तस्य भयम भवती. जो परमात्मा आणि आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये यत्किंचित भेद बांधतो तर तो काय आहे? स देवानाम पशु. तो देवांचा काय आहे? पशु. म्हणजे जसा एखादा शेतकरी याचा पशु म्हणजे बैल पाळतो, नांगरासाठी त्याचा उपयोग करतो आणि त्याला काय करतो? पुन्हा खायला वगैरे घालतो. पण तो बैल काय आहे? पूर्णपणे त्या मालकाच्या काय आहे? अंकित आहे. मालकाने खायला घातलं तर खायला मिळालं आणि मालक खायला घालतोही, पण कधी तर तो काम करील तर, नाहीतर त्याची रवानगी दुसरीकडे करतो. तसं इथं जो मनुष्य भेद पाहतो तर त्या भेद पाहणाऱ्या पुरुषाला त्याने देवाचा पशु, कारण मग त्याचं जीवन म्हणजे काय आहे? जन्ममरण परंपरा त्याची टळणार नाही. देवान भावयंतानेन ते देवा भावयंतो आणि परस्परम भावयंता. शेतकरी म्हणतो बैल नांगराला लागतो आणि बैल म्हणतो मला शेतकरी खायला देतो. असं परस्परम भावयंता श्रेय परम वाप्स्यत असं सांगतो. तसे द्वैतापासून भय आहे तो माझ्यापासून भिन्न आहे असा भेद पाहणारा देव पशु आहे. अशा अर्थाच्या वेदवाक्यांनी भेदज्ञानास दुःख हेतू सांगून
भेदज्ञान जितकं भेदज्ञान अधिक, जितका भेदाचा विस्तार तितका दुःखाचा विस्तार. आणि भेदज्ञानी पुरुषाची निंदा केली आहे. शेतकऱ्यापासून बैला जसे दुःख होते त्याप्रमाणे भेदज्ञानी पुरुषास देवापासून दुःख होते. जसा एखादा शेतकरी तर त्या शेतकऱ्यापासून तर स्वामी काय नाही, मग त्या बैलाला त्याच्यापासून दुःख होतं की नाही, नांगराधिक कृष्याधिक कर्म काय ओढण्याचं, तसंच हा भेदज्ञानी पुरुषास देवापासून दुःख होते. देव म्हणतो की तू अमक्या प्रकारचं कर्म केलं नाही तर तुला काय कर्मसापेक्ष फल हे तुला मिळणारच आहे की नाही. म्हणून देवापासून त्याला काय होतं, दुःख होतं. आणि जर त्यांनी जर अभेदच मानला तर त्याला काही दुःख होईल का, नाही आहे की नाही. ती कोणती राक्षसी होती, हनुमानराय गेले ते द्रोणागिरी पर्वतावर चालले तर मध्येच ती कोण राक्षसी आली, सुरसा का, आणि सुरसाच का, ती सुरसा राक्षसी आली. मग आता तिनं काय केलं, त्या हनुमानरायाला काय केलं, गिळूनच टाकलं आहे की नाही. गिळूनच टाकलं, ते तिच्या पोटात शिरले आणि तिचं पोट फाडून पुन्हा बाहेर आले. बरोबर आहे ना, पोट फाडूनच बाहेर आले ना. कानातून बाहेर आले, तिच्या तोंडातूनच बाहेर आले. आणि काय केलं, तिनं त्याला गिळलं आणि त्याच्यापासून काय झाले, बाहेर आले. त्या याच्यामध्ये रामायणामध्ये नाथ महाराजांनी फार असं हे चिंतन दिलेलं आहे, पण ते कसं दिलं आता माझ्या लक्षात नाही. ह्याच्यामध्ये त्यांनी दिलं काय, भेदज्ञानी पुरुषास देवापासून दुःख होते. जो भेद पाहतो ना, तर काय आहे, जो अभेद पाहतो ना तो काय करतो, त्या भेदाच्याच पोटात जातो आणि त्या भेदाचंच काय करतो, विदारण करतो. अभेद ज्ञानी पुरुषाला जर भेद त्याच्यासमोर आला तर तो भेदाचं काय करतो, भेदाचं विदारण करतो. आणि पुन्हा अद्वैत रूपाने हनुमानरायासारखा कसा त्याला काय म्हणतो, सही सलामत परत येतो. असं घ्या. शेतकऱ्यापासून बैलात जसे दुःख होते त्याप्रमाणे भेद ज्ञानी पुरुषात देवापासून दुःख होते. म्हणजे व्रते उपवासादी कष्ट भोगावे लागतात. जर त्या ठिकाणी मनुष्य ह्या भेदज्ञानाचा धिक्कार करील तर त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही. त्याला व्रत नाही, उपवास नाही, कोणत्याही प्रकारचे कष्ट नाही. आता द्वैत मत त्याज्य आहे. याकरिता अतिदुःख देणाऱ्या द्वैत वचनांचा परित्याग करून शंकराचार्यांच्या अद्वैत व्याख्यानाच्या ठिकाणी प्रामाण्याचा निश्चय कर. ही सगळी द्वैत वचने ती काय जीवाला दुःख देणारी आहेत. म्हणून आचार्यांनी केलेले जे अद्वैत व्याख्यान आहे तेच अत्यंत प्रामाणिक आहे असं समजून त्या अद्वैत मतच प्रमाण आहे अशा प्रकारचा तू निश्चय कर, असं गुरुजी शिष्याला सांगतात. अद्वैत निश्चय करूनही द्वैत प्रतिपादक वाक्यांचे जरी नुसते स्मरण झाले तरी त्यापासून तुला दुःख होईल. आता तू अद्वैत निश्चय केला की अद्वैत मतच प्रामाणिक आहे आणि असं म्हणू नये. जर तू आतापर्यंत अनंत जन्माचे जे द्वैताचे संस्कार आहे आणि ते द्वैताचं प्रतिपादन करणारे जर तुला वाक्य आले की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आईशे करी दावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माता, सत्यत्वाने या ठिकाणी भेद आहे असं जर प्रतिपादन करणारी वाक्य असतील किंवा ती वाक्य जरी असतील तरी तुला त्याचा समन्वय कळत नसेल तर तुला काय होईल, तीच वाक्य काय होतील, दुःखाला कारण होतील. तितकंच नाही, त्याचं नुसतं स्मरण झालं तरी ऐक नाही. इथं निरूपणी सद्वृत्ती होते. निरूपण अद्वैत ब्रह्माचं चिंतन करताना अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते आणि नंतर व्यवहारामध्ये जर द्वैत वाक्याचं नुसतं स्मरण झालं तरीसुद्धा काय होईल, त्या ठिकाणी त्या मनुष्याला पुन्हा हे जे अद्वैत मतापासून होणारं सुख ते सगळं जाईल आणि उलट पुन्हा काय होईल, दुःख होईल. म्हणून अद्वैत चिंतन करणाऱ्या मनुष्याने चुकून देखील गमतीनं देखील द्वैती मनुष्याचा सहवास करू नये. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे की त्यांचे तोंड नका पाहू, त्यांच्या गावा नका जाऊ. विनोदाने कालच आपण चिंतन केलं, विनोदाने देखील रामानुजाचार्य काय म्हणतात बघू तर खरं असं सुद्धा पाहू नये. कायम आपलं आयुष्य तर किती असतं, पाहायचं ते कोणतं मत पाहत जावं, शंकर भगवंताचं जे मत आहे त्याच मताचं आपण अनुसरण करावं. म्हणजे हे मोठ्या महापुरुषांचं ज्या अर्थी असं म्हणतात की विनोदाने देखील आपण त्या ठिकाणी जाऊ नये.
याचबद्दल तुला एक गोष्ट सांगतो, म्हणजे अद्वैत मताच्या प्रामाण्याचा निश्चय झाला आणि सहज जरी ह्या द्वैत मताचा संबंध आला, काय पूर्वीच अनेक जन्माचे आपल्याला द्वैताचे संस्कार, अद्वैताचे संस्कार नाही, आणि अशा वेळेला जरी आपल्याला अद्वैत मत ऐकायला मिळालं तेव्हा आपल्या ठिकाणी त्या अद्वैत मत प्रामाणिक आहे असा निश्चय झाला, तरीसुद्धा जर त्या पुरुषाचा पुन्हा द्वैतमतवाद्यांशी वारंवार संपर्क आला तरी त्याला पुन्हा दुःख झाल्याशिवाय राहत नाही असं सांगतात. आणि हे याच्यासाठी एक कल्पित कथानक किंवा आख्यायिका सांगतात. याचबद्दल तुला एक गोष्ट सांगतो. गोष्ट सांगताना तरी झोपू नकोस. भरचूची कथा, आता ही कथा आहे की नाही, तर ते सांगतात भरचूची कथा. एका राजाचा अत्यंत प्रिय असा भरचू नावाचा प्रधान होता. सर्व राजकार्य त्याच्या स्वाधीन होते. आता काही सगळ्यांची झालेली आहे ही कथा, काही जास्त वेळ हे नको, याच्यामध्ये सगळ्यांना माहीतच आहे कथा. तर त्याचा एका राजाचा अत्यंत प्रिय असा भरचू नावाचा प्रधान होता. नाव सगळ्यांना माहीत झालं ना, तो भरचू नावाचा राजाचा प्रधान आहे. सर्व राजकार्य त्याच्या स्वाधीन होते. तो जे करील ती त्याची पूर्व दिशा, इतका त्याला राजदरबारामध्ये राजाच्या अंतःकरणात मान होता. त्यामुळे बाकीच्या अमात्याधिकांना भरचूचा फार हेवा वाटत असे. हे सगळ्या जगामध्ये रूढीत चालत आहे. जेव्हा अनेक लोक एका व्यक्तीच्या जवळ येतात आणि एक व्यक्ती त्याच्यापैकी एखाद्या निवडक व्यक्तीवर प्रेम करते, तेव्हा इतरांना त्याचा हेवा वाटतो. वाटणं हे मानवी स्वभावाला काय आहे, अनुसरूनच आहे, परंतु ते त्याचं जन्मसिद्ध हक्क आहे असं मात्र त्यांनी कधी समजू नये, आहे की नाही. त्यामुळे बाकीच्या अमात्याधिकांना दंगा त्यामुळे हा एक दोष आहे की नाही. आपण दररोज प्रार्थना म्हणतो काय, ओम सहना ओवतु सहनऊ भुनक्तु सवीर्यम करवा वही, आणि साधं एखाद्याला एखाद्या श्लोकाची सुद्धा मदत करत नाही, एक चालसुद्धा शिकवीत नाही. मग काय सहनऊ भुनक्तून सवीर्यम करवा वही. आणि एखादी गोष्ट करायची झाली तर दोन गुरुबंधूंचा लगेच काय होतो, मतभेद होतो, नाही की नाही. आणि म्हणतो काय, बसला की संगच्छध्वम संवदध्वम समो मनांशी जानताम, नाही की नाही. आमचं एकाचा पाऊल पुढं पडला की काय, दादा ते इंग्लिशमध्ये काय लिहिलेले ते आपलं ते काय लीडर काय मी ते लिहून आणतो ते परत विसरून जातं. म्हणजे त्यांनी लिहिले की नेतृत्व करणारा किंवा त्याचं अनुसरण करणाऱ्यांनी ना ते अशी घोड्याची चित्र दिले दादांच्या घरामध्ये, आणि ते एक घोडा आहे ना, त्या घोड्याचा जर डावा पाय असला ना त्याच्या शेजारी चालणाऱ्याचाही डावा पाय, मागच्यांचा सुद्धा तोच पाय, त्याच्या मागची त्याची शिंगर आहे ना घोड्याची त्यांचा सुद्धा काय आहे तोच पाव. त्याला म्हणतात ही वेदाचा संदेश आहे, समो मनांशी जानत. आपल्या मनात जो संकल्प आला त्याच वेळेला त्या गुरुबंधूच्या मनात तोच संकल्प, गुरुच्या मनात तोच संकल्प, मनातला सुद्धा. आणि जायला लागलं तर कोणतेही कार्य करायचे तरी बरोबरच, आणि संवदध्वम बोलायला लागले तरी दोघांची काय पुन्हा एक वाक्यता, आहे की नाही, असं आहे. आणि मग त्यामुळं आता आपलं बाकीचंही फल मिळत नाही. आप्यायंतो ममांगाने म्हणलं तरी रोगटच होत चालतो, आहे की नाही. वाक् प्राण चक्षु श्रोत्र मथो बलम इंद्रियाणी च सर्वांनी, कारण का ना, स नाव होतोय नाही, स न भुनकतोय नाही, आहे की नाही. एक राजाचा अत्यंत प्रिय असा भरचू नावाचा प्रधान होता. वेदांत नाही कळाला तरी वेदांताचं मंगलाचरण जरी माणसाला कळालं, उपनिषदाची सगळी मंगलाचरणं, आणि ती एक आपली उपासना आहे किंवा तेच आपलं तत्त्वज्ञान आहे असं म्हणून जरी माणसाने आयुष्यभर काढलं, तेवढे 10 उपनिषदाची 10 मंगलाचरणं, तरी त्याचं जीवन समाधानात जाईल. तेवढीच तत्व फक्त, त्याला काही नाही. ओम भद्रम आपी वातय मन, एवढं एकच पंक्ती एवढी जरी आयुष्यात असली तरी मनुष्याचं कितीतरी जीवन नियाल होईल त्याच्यामध्ये. आणि तेवढं सोडून, मंगलाचरण सोडून किती भाष्य आनंदगिरी टीका सहित केली तरी त्याचं ततः किमच आहे की नाही. एका राजाचा अत्यंत प्रिय असा भरचू नावाचा प्रधान होता. सर्व राजकार्य त्याच्या स्वाधीन होते. त्यामुळे बाकीच्या अमात्याधिकांना भरचूचा फार हेवा वाटत असे. त्यामुळे सर्वांनी युक्ती करून बंडवानास दंगा करावयास पाठविले. मग ते म्हणे आता ह्या भरचू हा राजाचा अत्यंत प्रिय सेवक होत राहिला आहे, मग आता याला काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी स्वतःहूनच जे बंड, ज्या प्रधानाने ते बंडाचं निवारण करायचं त्यांनीच त्या बंडवाल्याला सांगितलं का तुम्ही दंगा करा, तुम्ही काही काळजी करू नका. त्यांनी त्यावेळेला, कारण ही स्थिती तर निश्चलदासांना विसावी
21व्या शतकातच 21व्या शतकाची चाहूल लागली होती. म्हणून त्यांनी सांगितलं की बंडाची बातमी राजास कळतात त्यांनी दरबार भरून बंडाचा नाश कोण करील असा प्रश्न केला असता सर्वांनी राजाची प्रार्थना केली की मग बंडवानांनी दंगा केल्याबरोबर सुरू केल्याबरोबर लगेच सर्व राजाला हे वृत्त निवेदित केलं. मग राजाने काय सांगितलं की आता ह्या बंडाचा नाश कोण करणार. तर त्यांचा असा प्रश्न केला असता सर्वांनी राजाची प्रार्थना केली की महाराज नेहमी प्राण संकटाच्या वेळी आम्हाच पाठविता. ऐक नाही कालचं प्राण संकटच होतं ते तुम्हाला कसं कळेल. जे हजर असेल त्या प्रसंगाला कळेल ना. तुम्हाला कसं कळणार त्यांच्यावर काल काय प्राण संकट आलं तुम्हाला काय माहिती. बंडाची बातमी राजास कळतात त्याने दरबार भरून बंडाचा नाश कोण करील असा प्रश्न केला असता सर्वांनी राजाची प्रार्थना केली की महाराज नेहमी प्राणसंकटाच्या वेळी आम्हास पाठविता आणि भरतूची स्तुती करता यावेळी त्यासच का पाठवित नाही. जेव्हा जेव्हा आम्हालाच पाठवता ऐक ना स्तुती मात्र याची करता आमचा जीव जातो ते करताना किती आम्हाला ते बंडाचा बिमोड करण्यासाठी कष्ट होतात एवढ्या वेळेला याला पाठवा ना असं ते म्हणायला लागले. तेव्हा भरचूने राजास विनंती केली की मला आज्ञा होईल तर मी बंडाचा नाश करेल. भरचू तयारच होता तो राजसेवकच होता मनापासून. त्यांनी सांगितलं तुम्ही आज्ञा कराल तर मी हे बंड निश्चित मोडून काढील. त्याप्रमाणे बंडाचा नाश करण्याविषयी राजाने भरचूस आज्ञा केली. राजाने त्याला करायला सांगितलं. त्या बंडाचा बिमोड कर. भरचूने तत्काळ बंडाचा नाश केला. परंतु अमात्याच्या सल्ल्याप्रमाणे बंडवाल्यांनी भरचूसही फार मारले. हे इतर अमात्यांचे कपट भरचूच्या लक्षात आले आणि त्यास असे वाटले की आता मी राजापाशी जावयाचे मनात आणले तर हे दुष्ट माझा प्राणच घेतील. आता ह्या सगळ्या अमात्यांनीच हे सगळं बंड घडवून आणलं होतं. परंतु भरचू हा अत्यंत निष्णात असल्यामुळं त्यांनी त्या बंडाचा बिमोड केला. पण बंडाचा बिमोड केला पण बंडातले काही सगळे मरले नव्हते. त्याच्यातले जे असतात ते बहुतेक हा बंड घडवून आणणारे स्वतः वेगळेच राहतात. मग त्यांनी केलं आता बाकी काही नाही. पण खरं बंड कोणासाठी होतं. बंड होतं भरचूसाठी. मग आता असं करा ह्या भरचूला भरपूर जोडपून काढा. त्याला खूप बेदम मारलं त्यांनी की मग त्याच्या लक्षात आलं अरे ज्यांचं बंड मांडलं हे लोक मला मारतात. आता ह्याचा अर्थ याला साह्य कोण आहे. सगळ्यांना साह्य आहेत हे सगळे अमात्य. आता जरी यांच्या तावडीतून आपण सुटलो आणि उद्या जर आपण राजदरबारात गेलो तर कोणत्या ना कोणत्या प्रकाराने हे अमात्य आपला काटा काढल्याशिवाय राहणार नाहीत असं त्यांनी पाहिलं. इतर अमात्यांचे कपट भरचूच्या लक्षात आले आणि त्यास असे वाटले की आता मी राजापाशी जावयाचे मनात आणले तर हे दुष्ट माझा प्राणच घेतील. याकरिता या ऐश्वर्याचा परित्याग करून भगवत प्राप्तीकरता तप करण्यास वनात जाणेच चांगले. तेव्हा आपल्याला वाटेल की बा आपण हे बंड मोडले आता राजाकडे जायचं तर आपला प्राणघात होणार. त्यापेक्षा राजाकडे जाण्याऐवजी आता उरले ते हरी तुम्हा समर्पण म्हणजे भगवत प्राप्तीसाठी कुठेही जंगलात जाणं चांगलं. कारण काय जये नगरीचे न मिळती एकाएक जये नगरीचे लोक भली तेथे राहू नये क्षणे होईल न कळे काय. म्हणून त्यांनी निर्णय घेऊन टाकला की आपण या ठिकाणाहून जायचं. हां तुका म्हणे दरी शेव व्हावी सुख शेव व्हावी बरी. कसं कोणते ते काय अभंग आहे तो पण फार गोड अभंग आहे. याच्याच शेवट आहे नाही का. याचं अजून काय काय आहे न करिता अन्याय बरे करीती अपाय. काय अन्याय केला नाही तरीसुद्धा हे लोक आपले भल्या बुऱ्या मारी जो ते त्याला कोणी विचारायला सुद्धा तयार नाही. भल्या बुऱ्या मारी चांगल्याला मारा कोणी कोणाला विचारायला सुद्धा येत नाही. आणि मग काय पुढं काय भली तेथे राहू नये असं सांगितलं. आणि कुठं राहावं मग दरीमध्ये राहावं. आणि एखादा गाव आदर्श असला तर तिथे राहायला काय हरकत आहे. हां कृष्ण महाराज काय अभंग आहे तो धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास आहे की नाही. धन्य तो चतुर्भुज नरनारी आहे की नाही. जर तिथल्या
ब्रह्मज्ञान तेथे वसे घरोघरी. ज्या घराघरामध्ये ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी होतात, ज्या गावात हरीचे दास राहतात, तिथं मात्र माणसाने राहावं. आणखीन पुढं काय? पापा नाही रिग काळाचे खंडन, नामसंकीर्तन घरोघरी. असं जिथं असेल तिथं मात्र माणसाने राहावं. तुका म्हणे तुका म्हणे ती तारिले सकळा आपुल्या कोटी कुळासहित पै. असं असेल तर भली तेथे राहावे. मग तिथं जाऊन माणसाने अवश्य राहावं असं सांगितलं. मग हा तो म्हणतो, आता मी राजापाशी जावयाचे मनात आणले तर हे दुष्ट माझा प्राणच घेतील. याकरिता या ऐश्वर्याचा परित्याग करून भगवत प्राप्तीकरता तप करण्यास वनात जाणे चांगले. त्याप्रमाणे तपाच्या उद्देशाने अंगास राख लावून तो वनात गेला. वनात माणसाला इतका मार खाल्ला तरीसुद्धा राज्य सोडून भगवंताच्या प्राप्तीसाठी जावं असं सहसा वाटत नाही. वाटणारा हा काय भाग्यवान असा भरचो एका प्रतिकूलतेमध्ये त्या माणसाला. कारण लोक काय करतात, देवाचं सुद्धा चूक सुधारण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये की आपल्याला प्राप्त झालेली जी परिस्थिती आहे त्याच्यातून मार्ग काढायला पाहतात. ह्या परिस्थिती आपल्याला परमार्थाला अनुकूल आहे असं मानत नाही. असे मानणारे कोण आहेत? फक्त तुकाराम महाराज. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार असं म्हणतात. आहे की नाही? आपल्याकडे इकडं जेव्हा आपण येतो बरेच जण, तर बऱ्याच वेळेला प्रतिकूलतेमध्ये येतो की नाही? आहे की नाही? मग आता इकडं आल्यानंतर झाला हा वमन संसार म्हणूनच येतो की नाही? बरोबर आहे की नाही? आणि पुन्हा त्यावेळेला पुन्हा ह्या ऐश्वर्याचा परित्याग करून येतो की नाही? आणि पुन्हा ऐश्वर्यासाठी गळफास घेईपर्यंत झटतो पुन्हा. याकरिता या ऐश्वर्याचा परित्याग करून भगवत प्राप्तीकरता तप करण्यातच वनात जाणे चांगले. त्याप्रमाणे तपाच्या उद्देशाने अंगास राख लावून तो वनात गेला. वनात एकांत स्थानी जाऊन बसल्यावर त्यास फार आनंद झाला. असं आहे बरं का, की नुसतं एकांतात माणूस बसलं तरी त्याला काय होतं? एकांतात फार आनंद होतो. आता तुम्ही म्हणाल एकांतात तर माणसाचं मन अधिक त्या ठिकाणी विचार करतं एकटं. ती गोष्ट सोडून द्या. ज्या मनुष्य मुमुक्षु असेल, ज्याच्या मनात खरोखरच एकांताचं थोडंसं सुखाची झलक येईल तर त्याला, इतरांना नाही तर त्याला माणसाच्यात बसवलं पाहिजे, नाही तर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल. म्हणून काही माणसं अशी की त्यांना एकटं नाही, त्यांना माणसाच्यात बसलं पाहिजे. आपलं मनवृत्ती चित्तवृत्ती कशी आहे त्याच्यावर आहे. तर तुकाराम महाराजांची इच्छा आहे एकांताचे सुख देई मज देवा आघात या जीवा चुकवणी. त्यांना एकांत वाच तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाच आपणाशी. ऐक नाही. म्हणून त्यांना तुका म्हणे काय एकांती राहणे विठोसाठी, जनमान वमना समान मानणे. एकांती राहणे विठोसाठी. का खाऊनिया काय वरबडूनिया पाला, पाहुनिया झाडे वरबडूनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे. हे अशी जर कधी कोणाला, पण ते सुद्धा कधी होईल तर कधीतरी एकांताचा थोडासा अनुभव घेतला असेल तर एकांताची इच्छा होईल ना, नाहीतर होणारच नाही. आयुष्य गेलं तर त्याला घर खायला, एकटं घरसुद्धा खोलीत खायला उठतं. आमचे कैलास महाराज म्हणले तिथे एकटाच जाऊ का झोपायला? तर वास्तव एकटं म्हणजे उलट चांगली गोष्ट आहे ना. याच्यामध्ये एकटं तर एकट्याला राहण्याची संधी मिळणं हे भाग्य आहे ना भगवत चिंतनासाठी. तर त्याप्रमाणे तपाच्या उद्देशाने अंगास राख लावून तो वनात गेला. वनात एकांत स्थानी जाऊन बसल्यावर आचार्यांचं जे काय तो श्लोक त्याला काय म्हणतात, आचार्यांचे पंच काय कौपिन पंचक. तर ते त्यांनी लिहिलं एकांते सुखमाश्यताम परतरे चेतस समाधीयताम असं लिहिलं आचार्यांनी. काय सुरुवात काय त्याची? हा एकांते सुखमाश्यताम परतरे. नाही मग हा दुसरं नाही, कौपिन पंचक नाही, साधना पंचक आहे. साधना पंचक आहे हे. हा जो श्लोक आहे हा साधना पंचक आहे. कौपिन पंचकातलं तेवढं कौपिनवंत खलु भाग्यवंत, मुलंतरोह केवलम आश्रयंत, पाणीद्वये भोक्तु ममत्रयंत, कंथामपि स्त्रीमेव कुत्सयंतः कौपिनवंतः खलु भाग्यवंतः. आणि हे जे ना वेदांताचं नेहमी अध्ययन करावं असं आहे. श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवशीयताम निजग्रहात तूर्णम विनिर्गम्यताम.
वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम असा अभंग आहे. तेने शस्यविधीयताम अपचिती काम्ये मतिस्त्यज्यताम पापौघ परिधूयताम भवसुखे दोषोनुसंधीयताम असं पुढं. प्राक्कर्म प्रविल्याप्यताम चितिबलान नाप्युत्तरही श्लिष्यताम एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधीयताम असं त्याचं म्हणजे एकांताचं भरपूर वर्णन केलेलं आहे. म्हणजे पूर्णात्मासु समीक्षताम जगदिदम तद्बाधितम दृश्यताम असं सगळं अशा प्रकारचं कौपिनं. काल कोणी कीर्तनात सांगितलं, कोणी आपल्या इथंच सांगितलं, कोणी का कीर्तनात किती 5 श्लोकामध्ये किती साधनं सांगितली म्हणजे 55 साधनं सांगितल्यात. परवा कीर्तनात कुठंतरी आपण सुभाष महाराजांनी सांगितलं. सुभाष महाराजांनी परवाच्या याच्यात सांगितलं की 55 साधना 5 श्लोकात सांगितलं. तर कोणतं श्लोक? हे साधना पंचक. एकांत स्थानात जाऊन बसल्यावर त्यास फार आनंद झाला. आनंद कोणास किती असतो याविषयी तैत्तिरीय श्रुतीत वर्णन केले आहे. ज्या माणसाला वाटतं ना की आम्हाला खूप वेदांत चर्चेत आनंद वाटतो, एकट्याला करमत नाही आणि दोघं जण असलं तर देवानी पण सांगितलं काय काय तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वम च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. जर काही लोकांना आहे ना गप्पा मारल्यासारखा फक्त ह्या शब्दांचा आनंद घ्यायचा असतो, खरं त्यांना एकट्याला करमत नाही. आणि मग ते म्हणतात की हा तच्चिंतनम कथनम, याच्यामध्ये गप्पा गोष्टी होतात. चिंतन होतं थोडं आणि कथन होतं जास्त याच्यामध्ये. म्हणजे एकांत महत्त्वाचा आहे, जेवढा मिळेल तेवढा आहे की नाही. बरं म्हणतं तसं, खरं गेला करमत नाही म्हणून त्या खोलीवरून लांब जातो त्याच्याजवळ. म्हणजे गोष्टी काय नाही मला असतो तो मग त्याला कंटाळा आलेला असतो, त्याला करायचं असतं चिंतन. हा जाऊन बसतो त्याच्या तिथं समोर का कशासाठी काही नाही, आज थोडंसं जरा चर्चा करावी वाटली. चर्चा ही करायचीच नसते, थोडी करायची आहे. आरंभ इथून करतो आणि त्याचा उपसंवाद दुसराच करतो. वनात एकांत स्थानी जाऊन बसल्यावर त्यास फार आनंद झाला. आनंद कोणास किती असतो याविषयी तैत्तिरीय श्रुतीत वर्णन केले आहे. आता आनंद प्रत्येकाच्या आनंदामध्ये कसा अनंतपटीनं भेद आहे. म्हणजे तो आनंद उत्तरोत्तर कसा कोणाचा वृद्धिंगत होतो याविषयी तैत्तिरीय उपनिषदामध्ये जे वर्णन आलेले आहे. ज्यावेळेला संन्यासी महात्म्याची आराधना असते ना, आपण जशी पुण्यतिथी वर्षश्राद्ध करतो तर त्याला हे मंत्र म्हणतात. हे जे त्या मंत्रांचा अर्थ याच्यामध्ये दिलेला आहे. मनुष्यास किती आनंद मिळणे शक्य आहे याचे वर्णन करताना श्रुती असे सांगते की तरुण, रूपवान, विद्वान, निरोगी, सशक्त, स्थिर मनाचा, ज्याचेजवळ पुष्कळ सैन्य आहे असा, सर्व ऐश्वर्याने भरलेल्या पृथ्वीचे पालन करणारा आणि सर्व भोगाने संपन्न अशा सार्वभौम राजास जो आनंद असतो त्यास मानुष्यानंद म्हणतात. हा आनंद याला मानुष्यानंद, हा तसा निकृष्ट आनंद आहे इतर आनंदाच्या मानाने, परंतु याला म्हणतात मानुष्यानंद. खरं सांगा, एखाद्या कथा कादंबरी वाचून अशा प्रकारचा मानुष्यानंद आपल्याला स्वतःला किंवा दुसऱ्याच्या ठिकाणी कोणी असणारा पुरुष आपल्याला दिसेल का तरी? का दिसतो का आज असा? एवढी त्याची विशेषण आहेत. म्हणजे निरोगी आयुष्य आहे, तारुण्य आहे, सर्व पृथ्वीचा सम्राट आहे, मानपान सर्व काही त्याच्याजवळ, रूपवान आहे, विद्वान आहे, सशक्त आहे. या सगळ्या विशेषणांनी संपन्न पुरुषाला जो काही आनंद मिळतो त्याला काय म्हणतात? मानुषानंद. त्या मानुषानंदापेक्षा 100 पट जास्त आनंद मनुष्य गंधर्वात असतो. आता हे योनी शास्त्रामध्ये सांगितलेलं. मनुष्य गंधर्व म्हणजे त्याला गंधर्वाचंही स्वरूप असतं आणि मनुष्याचंही स्वरूप असतो. आणि ह्या मानुषानंदापेक्षा हा मनुष्य गंधर्वाला मिळणारा आनंद 100 पटीनं जास्त असतो. त्याहून शतपट देवगंधर्वास, म्हणजे ज्यांच्या देवयोनीमध्ये असणारे गंधर्व, मनुष्य योनीमध्ये असणारी ही गंधर्वाची योनी, म्हणजे मनुष्य शरीरासारखं दिसणारं त्यांचं शरीर. तर त्या मनुष्य गंधर्वाला जेवढा आनंद असतो त्याच्यापेक्षा 100 पट देवगंधर्वाला, आणि त्याच्यापेक्षा शतपट पितरांना, त्याहून शतपट आजान देवांना, त्यापेक्षा शतपट कर्मदेवांना,
त्याहून शतपट मुख्य देवांना, मुख्य देव म्हणजे इथं एकादश रुद्र, द्वादशादिश्य दित्य आणि अष्टवसू यांना मुख्य देव म्हटलेले, यांना त्याच्या शतपट आनंद. आणि त्यापेक्षा शतपट इंद्रास, त्याहून शतपट बृहस्पतीस, त्याहून शतपट प्रजापतीस आणि त्यापेक्षा शतपट ब्रह्मदेवास आनंद असतो. म्हणजे ब्रह्मदेवाला होणारा आनंद मानुष आनंदाच्या 1000 पटीने. हे जर पाहिलं त्यांनी खाली टिप्पणी दिली, राम राम 1000 परार्ध पटीनं. आता ते परार्ध म्हणजे ते अब्ज कोटी काय पुन्हा काय एकावर 18 शून्य म्हणजे काय परार्ध, 1 परार्ध. आणि इथं काय आहे मानुष आनंदापेक्षा 1000 परार्ध पटीनं हा आनंद जास्त आहे. कोणाचा? ब्रह्मदेवाचा. एवढ्या मोठ्या ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद वासनारहित एकांतवासी पुरुषास असतो. एवढा आनंद बरं का. हे पण असं ज्ञानी पुरुषाचं सुद्धा नाही म्हटलं, नुसता असा आनंद. हे तर म्हटला हा आनंद कोणाला आहे? ब्रह्मदेवापेक्षाही जास्त आनंद हा फक्त याच्या अंतःकरणात काय वासना क्षय झालेली आहे. काय ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. असा जो पुरुष आहे वासना रहित आणि पुन्हा कसा आहे एकांत वासी, असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला हा आनंद असतो. म्हणजे इथं कोणता एकांतवासी पुरुषाला किती आनंद आहे आणि वासनारहित एकांतवासी पुरुषाला तर ब्रह्मदेवाच्या किती 1000 परार्ध पटीनं आनंद आहे असं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन करणारे कोणी? श्रुती. तैत्तिरीय श्रुतीनं हे वर्णन केलेलं आहे. अशा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, एकांताचे सुख देई मज देवा आघात या जीवा चुकवनी ध्यानी रूप वाचे नाम निरंतर आपुला विसर पडो निधी माये बाळा भेटी सुखाची आवडी तैशी तुझी गोडी लागो मज कीर्ती ऐकोनिया झालो शरणागत दासाचे तू हित करीतोशी. तुका म्हणे मी तो तुका म्हणे 2 पाडवे दे ना. तुका म्हणे मी तो दीन पापराशी घालावे पाठीशी माये बापा, किंवा तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास घालावे पाठीस माये बापा. बरोबर आहे का? 2 पाडवे दे. दीन पापराशी जास्त आहे का? हां. तर तुका म्हणे मी तो दीन पापराशी असा एक आहे आणि तुका म्हणे मी तो काय आता सांगितला तुका म्हणे तुझा जैसा तैसा, तर मी तो दीन पापराशी चांगला पाठे. तर एवढ्या मोठ्या ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद वासनारहित एकांतवासी पुरुषास असतो. अशा एकांतवासाचा आनंद भरचू भोगीत असता त्याने तुच्छ वैषयिक दुःखाचे म्हणजे स्त्रीधन पुत्राधिकापासून होणाऱ्या दुःखाचे वर्णन करून त्यांच्या ठिकाणी मोहित असलेल्या पुरुषांची फार निंदा केली आहे. आता त्या भरचूला एकांतामध्ये हे जेव्हा आनंद मिळाला, कारण त्याला आता कोणत्याही प्रकारच्या वैषयिक सुखाची अपेक्षा राहिली नाही. पण आत्तापर्यंत आपलं जे जीवन गेलं ज्या वैषयिक सुखासाठी, ती वैषयिक दुःख काय अत्यंत ती सुख खऱ्या अर्थाने पाहिलं तर काय दुःखच आहे. काय पंकीचे किडे चिळशे घेती, अशा प्रकारची त्यांची निंदा, जे विषयात रममान झालेल्या पुरुषांची निंदा तो कोण भरचू करू लागला मनातल्या मनात. विषयापासून होणाऱ्या दुःखाचा अनुभव सर्वांस नित्य आहे म्हणून त्याचे वर्णन या ठिकाणी केलेले नाही. आता तुम्ही म्हणाल विचारसागरात हा विषय आता फार सांगायला पाहिजे होता, पण हे सांगण्याची काही गरज नाही. आभी तो खास स्वारी आ गई आहे की नाही. का विषयाच्या दुःखाचा अनुभव सगळ्यांना आहे की नाही. दुःखातून सुटायचं कसं हे त्यांना सापडत नाही, पण दुःख मात्र सर्व भोगतात आहे की नाही. विषयापासून होणाऱ्या दुःखाचा अनुभव सर्वांस आहे म्हणून त्याचे वर्णन या ठिकाणी केलेले नाही. असो भरचू विषयाचा परित्याग करून तपाकरिता एकांतात बसला. हे वर्तमान इतर अमात्यात समजल्यावर त्यांनी राजास भरचू मेला असे कळविले. आता ह्या भरचूने सर्व विषयांत आपलं भरचू विषयाचा परित्याग करून जंगलात गेला, साधू होऊन बसला. न जाणून राजा गेला आणि त्याला कधी भेटला, आणि राजाला जर हे भरचूकडून वर्तमान कळलं तर आपली हायगय होणार नाही. तेव्हा पुढचं एकदा माणसाने एखादं षडयंत्र रचायचं म्हटलं म्हणजे त्याला फार बुद्धी योजावी लागते, त्याला फार क्रांतदर्शी जास्त व्हावं लागतं. सामान्य माणसाला नाही, परंतु ज्याला खोटं करायचं आहे त्याला जास्त एकाग्र होऊन त्याचं करावं लागतं. म्हणून
त्यांनी असा विचार केला की पुढं हा भरचू न जाणं राजाला कळलं तर काय होईल. मग त्यांनी आधीच अशी आवई उठवली म्हणतात ना त्याला, की काय भरचू मेला आणि भूत झाला. भरचू विषयाचा परित्याग करून तपाकरिता एकांतात बसला. हे वर्तमान इतर अमात्यास समजल्यावर त्यांनी राजास भरचू मेला असे कळविले. हे खोटे वर्तमान राजाने सत्य मानून भरचूचे गादीवर दुसऱ्यास बसविले. राजाचं सरळ काम आहे, मंत्रीपद रिकामं झालं ते दुसऱ्या मंत्र्याला दिलं व त्यास प्रधानाची वस्त्रे दिली. त्याला त्या प्रधानाची वस्त्र देऊन सर्व अधिकार दिले. त्या नवीन प्रधानात भरचू तपस्वी झाल्याचे माहीत होतेच. त्या नवीन प्रधानाला माहीत होतं का भरचू काय हे तपस्वी झालेला आहे, म्हणून त्यास अशी चिंता उत्पन्न झाली. भरचू जिवंत असून तो तपस्वी झाला आहे हे राजास कळेल किंवा राजा त्यास जर समक्ष पाहिल तर आपण लबाड ठरून राजदंडास पात्र होऊ. आपण जरी आता ही वस्त्र परिधान केली असली परंतु त्याला हे माहीत होतं सर्व. मग जर कधी राजाला ही गोष्ट कळली किंवा राजा शिकारीला गेला आणि त्याला भरचू भेटला आणि त्या दोघांचा संवाद झाला तर मग सर्व हे काय होईल, आपल्यावरच येऊन बेतेल. म्हणून म्हणतो याकरता त्याने राजास भरचू भूत होऊन सर्वांगास राख लावून जो कोणी भेटेल त्यास तो मारतो असे सांगितले. मग समजा राजाची भेट झाली तर त्याने काय सांगितलं, हा भरचू भूत झाला, अंगाला राख लावली आणि जर कोणी एखादा भेटला त्याला वाटतं की हा तर आपला भरचू आहे, ते असतं भरचूचं भूत आणि समोर आलेला तो मारून टाकतो. म्हणजे उद्या राजा गेला तर राजाला काय होईल, भरचू जर भेटला तर राजा त्याची भेट घेणार नाही. तो काय म्हणेल, यांनी सांगितलेले भरचू मेला भूत झाला. याकरिता त्याने राजास भरचू भूत होऊन सर्वांगास राख लावून जो कोणी भेटेल त्यास तो मारतो असे सांगितले. हे ऐकून खऱ्या खोट्याचा काही एक विचार न करता भरचू बनून भूत झाला असा राजाने निश्चय केला. त्यांनी सांगितलं भरचू मेला भूत झाला. राजाचा सुद्धा तसाच निश्चय झाला. नंतर सहज एके दिवशी राजा शिकारीस गेला असता घोर वनात तपश्चर्या करीत बसलेल्या भरचूस त्याने प्रत्यक्ष पाहिले. वनात गेल्यावर भरचू त्या राजाला प्रत्यक्ष दिसला, परंतु त्याचा आनंद न होता भरचू मरून भूत झाला या विपरीत निश्चयामुळे भूताचे भय मानून तो पळून गेला. त्याला भरचू दिसला, आता इतका आवडीचा प्रधान, पण भरचूला वाटलं की किती दिवसांनी राजा भेटला. जसा भरचू आला तर तो म्हणतो भूत पाठीमागं लागलं, तो आणखीन पळून जाऊ लागला. त्याप्रमाणे आता हे कशासाठी गोष्ट सांगितली ते सांगतात. त्याप्रमाणे द्वैतवाद्याच्या वचनावर जे विश्वास धरतील त्यास अद्वैत ब्रह्मज्ञान झाले तरी टिकणार नाही. राजाला भरचूचं दर्शन झालं तरी राजाला ते काही मान्य झालं नाही. तसं काही थोड्याशा अद्वैती लोकांच्या सहवासामध्ये द्वैतवाद्याच्या आपल्याला अद्वैताचा निश्चय झाला, परंतु द्वैती लोकांच्या वचनावर जर पुन्हा विश्वास बसेल तर अद्वैत ब्रह्मज्ञान जरी झालं असलं तरी ते टिकणार नाही. उलट दुःख मात्र भोगावे लागेल. तुकाराम महाराजांचं एक हे नका इतकं काय मोहरीच्या माने तर विष कढईभर जरी दूध असलं आणि जर तुम्हाला एवढंसं जरी विष टाकलं तर सगळं दूध नासेल की नाही. तसं जरी तुम्ही अद्वैताच्या चिंतनात असाल आणि थोडं जरी द्वैताचं विष पडलं तर सुद्धा तुमचं जीवन उलट दुःख मात्र भोगावे लागेल. याकरता द्वैत वचनावर जो विश्वास ठेवणार नाही त्यास महावाक्य विचाराने अद्वैत ब्रह्मज्ञान होईल. जो काही झालं तर द्वैत वचनाविषयी प्रामाण्य मानणार नाही त्याला महावाक्यावर विश्वास होऊन त्याला ब्रह्मज्ञान अद्वैत ब्रह्मज्ञान होईल. भेदवाक्य नरकाची साधने आहेत. जेवढी जेवढी भेदवाक्ये ते भेदवाक्य मानणारा पुरुष नरकालाच जाईल आणि त्यांचे प्रतिपादन करणाऱ्या पुरुषास पुरुषार्थ प्राप्त झाला नाही. आणि ज्यांनी ज्या द्वैतवाक्य प्रमाण आहेत असं प्रतिपादन केलं त्या अजूनपर्यंत त्यांना पुरुषार्थ म्हणजे निर्विशेष मोक्ष कोणालाही प्राप्त झाला नाही. याकरिता भेदवाद्यांची संगती करू नये, त्यांचे भाषण ऐकू नये. कोणी जर भेदाचं निरूपण करतील, मग जर शास्त्रीय चिंतन करणारे भेदवादी त्यांची संगती करू नये तर जे व्यावहारिक भेदवादी आहेत तर त्यांची संगती करण्याचं काही कारण नाही. ज्यांना परमार्थातला भेद तर जाऊ द्या, परमात्मा विशिष्ट अद्वैत आहे का, शुद्ध अद्वैत आहे का, द्वैत सहिष्णू अद्वैत आहे का, केवळ अद्वैत आहे, ह्या चिंतन करणाऱ्यामध्ये ह्या निंबार्काचार्य इत्यादी मतांतराची देखील आपण संगती करू नये. तर जे लोक केवळ त्यांच्या ठिकाणी वाढावे, संतान गृही व्हावे, धनधान्य आणि हेच चर्चा ज्यांची रात्रंदिवस चाललेली आहे अशा भेदवाद्यांची संगती कैमुत्तिक न्यायाने करायला नको. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. याकरिता भेदवाद्यांची संगती करू नये, त्यांचे भाषण ऐकू नये. कदाचित ऐकण्याचा प्रसंग आलाच तर ते निंद्य म्हणून त्याचा त्याग करावा.
धूर्त अमात्यांच्या वचनाचा विचार न करता ती वचने सत्य मानल्यामुळे ज्या भरचूस पाहिल्याबरोबर राजास अतिशय आल्हाद होत असे त्याच भरचूस पाहून राजास दुःख झाले. धूर्त अमात्यांच्या वचनावर विश्वास ठेवला तर ज्याला पाहिल्यावर आनंद व्हायचा, आल्हाद व्हायचा, त्याला पाहिल्याबरोबर त्या राजाला दुःख झालं. त्याप्रमाणे ज्या अद्वितीय ब्रह्मज्ञानाने मुमुक्ष कृतार्थ होणार, हे अद्वितीय ब्रह्मज्ञान म्हणजे अद्वितीय ब्रह्मच मी आहे अशा ज्ञानाने मुमुक्ष काय होणार, कृतार्थ. परंतु धूर्त भेदवाद्यांच्या वचनावर विश्वास ठेवून भेद निश्चय केला तर त्या अद्वितीय ब्रह्मज्ञानापासून मुमुक्षूस अनर्थ परंपरा भोगावी लागेल. धूर्त असणाऱ्या, ठक असणाऱ्या, फसवणाऱ्या, वंचक अशा त्या भेदवाद्यांवर विश्वास ठेवला आणि भेद निश्चय केला तरी त्याला अद्वितीय ब्रह्मज्ञान झालं असलं. ते ज्ञान कसं आहे, कोवळं ब्रह्मज्ञान आहे, ऐकी नाही. ते कोवळ्या ब्रह्मज्ञानावर ह्या द्वैतवाद्यांवर विश्वास ठेवला तर ते कुठं निघून जाते. एक नाथ महाराजांची ओवी आता बरेच दिवस झाले लक्षात नाही, त्याच्यावर नाथ महाराजांनी लिहिले नाही तसं ती काय चकमकीची आगी आणि जाळू न शके नाटे लागी किंवा लाटे लागी असे दोन्ही पाठ आहे. तैशी ब्रह्मप्राप्ती प्रथम रंगी प्रपंच संगी विनाशे असं नाथ महाराजांनी लिहिले. लोक नाही का ते बिडी पिणारे लोक, ते कापूस ते काय थोडं ते रुईचं वगैरे असतं आणि ते काय करतात, आता नाही ते राहिलं जास्त तर ते लायटर म्हणतो ना आपण, तर त्याच्यामध्ये ठेवतात आणि चकमकीची आगी 2 गारगोटे घासल्या की त्याच्यामध्ये ठिणगी पडते, तिथं कापूस धरायचा, कापूस धरला की ते पेटतो. पण नाथ महाराज म्हणतात चकमकीची आगी आणि म्हणले हा खांब आहे ना, हा पेटवायचा आहे, ऐक नाही. किंवा समुद्रावर एखादी लाट आहे ना, तर त्या लाट काय करायची, पेटवायची असं म्हटलं. म्हणजे वडवा नळ अग्नी नसतो का, तो समुद्रातच लागतो आणि समुद्राला जाळतो ना, तसं एखाद्या वडवा नळासारखी ह्या अग्नीचं कार्य आम्हाला करायचं. किंवा नाटे लागी म्हणजे खांब तुळई म्हणतात त्याला, तुळई जाळायची म्हणलं, चकमकीची आगी कार्य करेल का. तसं ब्रह्मप्राप्ती झालेली आहे काही संगतीमध्ये, पण प्रथमरंगी परंतु प्रपंचसंगी म्हणजे प्रपंच म्हणजे जे काही व्यावहारिक द्वैतामध्ये रम्मान होणारे, प्रपंचात आसक्त झालेले जे जीव आहे आणि त्यांच्या संगतीत झालं तर ब्रह्मप्राप्ती विनाशे, ऐकी नाही. म्हणून प्राप्ते पुरुषे इंद्रिय लाळलेली कौतिके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. परंतु धूर्त भेदवाद्यांच्या वचनावर विश्वास ठेवून भेद निश्चय केला तर त्या अद्वितीय ब्रह्मज्ञानापासूनच मुमुक्षूस अनर्थ परंपरा भोगावी लागेल. याचं आणखीन चिंतन करतं. अद्वैत ब्रह्मज्ञानापासून कुठं दुःख परंपरा असते का, परंतु ते म्हणतात ब्रह्मज्ञानामुळंच दुःख परत. कारण काय आहे, नाथ महाराजांनी ते पण लिहिलेले, मी आत्मा मुक्त म्हणून मन असं आहे त्याला फसवतं का, मी मुक्त आहे म्हणून त्याला आणखीन विषयी करतं, मुक्त म्हणून विषयी करी अशा प्रकारचा असल्यामुळं मग काय होतं, तो मग अर्थातच तो आता ओळी सांगितली त्याप्रमाणे काय करतो. नाही आता ओळी सांगितले ना, ते तर आहे, ते दयाचे वैराग्य कोमल कंटक ती तर ओळी नाही दुसरं तैशी प्राप्ती ही पुरुष आहे. आणि त्यामुळं काय मी ब्रह्म आहेच आहे असं म्हणून तो काय करतो, इंद्रिये लाळलेली जी दरी कौतुके, आणि मग त्याचा परिणाम काय होतो, आक्रमीला जाणं दुःखे संसारिक. म्हणून तो उलट सांसारिक दुःखात ते ब्रह्मज्ञानच काय करतं, त्याला सांसारिक दुःखात अधिक प्रवृत्त करतं. ते ब्रह्मज्ञान म्हणजे त्याचं दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान असा अर्थ नाही, झालेलं काय आहे शब्दज्ञान. त्या अद्वितीय ब्रह्मज्ञानापासूनच मुमुक्षुत अनर्थ परंपरा भोगायला. कारण तो म्हणतो तुमच्या खिशातलं आणि माझ्या खिशात काय, ब्रह्म कसं आहे, अद्वितीय आहे, ऐके नाही. तुमच्या खिशातलं आणि माझ्या खिशातलं काय वेगळंच नाही, हेच अद्वितीय ब्रह्मज्ञान. त्याच्यापासून त्याला अनर्थ परंपरा भोगावी लागेल. कारण अद्वितीय ब्रह्मज्ञानापासून कुठं दुःख परंपरा असते का, याचा अर्थ ते कुठंतरी भ्रमात्मक असलं पाहिजे, आहे की नाही. एवढेच तुझ्या लक्षात येण्याकरता भरतूची कथा सांगितली. एवढी गोष्ट तुला चांगलं लक्षात यावी म्हणून ह्या भरतूची कथा सांगितलेली आहे. आता याची खरी शंका काय आहे की ब्रह्माच्या अद्वितीयत्वाबद्दल शंका आहे. एक वेद, गुरु आणि काय ब्रह्म, या तिन्ही वस्तू काय आहे, सत्य आहे. असं असताना तुम्ही मात्र फक्त काय म्हणता, ब्रह्मच सत्य आहे. मग त्या ठिकाणी गुरु आणि शास्त्र यांना व्यर्थत्व आलं. मग ते मिथ्या असणारे वेद आणि गुरुपासून सत्य असणाऱ्या संसार दुःखाची निवृत्ती होईलच कशी, अशी अद्वितीयत्वाबद्दल शंका घेतलेली आहे. तेव्हा आता त्या वेदगुरूंना पारमार्थिक दृष्टीनं पाहिलं तर मग काय मिथ्यात्व आहे का सत्यत्व आहे, ही शंका राहिली ना, तर त्याला श्रीगुरू सांगतात वेदगुरूसुद्धा मिथ्या
त्याच आहेत. कसं ते सांगणार आहेत पुढं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव